तर संस्कृती ग्लोबल स्कूल नेहमीप्रमाणे अशा वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेत असतात. जसं की आता ही भेळची ऍक्टिव्हिटी घेतली त्यांनी, नो कुकिंग नो फायर कुकिंग म्हणून. तर जसं की भेळमध्ये खूप सारे न्यूट्रिएंट्स असतात. टोमॅटो हे हार्टसाठी चांगलं असतं, ऑनियन्स हे बोनसाठी चांगलं असतं, आणि भेळ मध्ये पफ राईस असतो जो की मुरमुरा ज्याला आपण बोलतो. तर मुरमुऱ्यामध्ये पण विटॅमिन B12चं सोर्स असतं फार चांगल्या प्रकारचं. बाळांनो मला सांगा बरं, आपण भेळ सर्वांनी बाहेर खाल्लेली आहे की नाही? मग भेळची चौकशी असते. हा, भेळ करण्याचा उद्देश असा आहे की त्या भेळमधून पौष्टिक तत्व त्यांच्या शरीराला मिळावे म्हणून आपण ही भेळ आज शाळेत केलेली आहे. तर मुलं नेहमी वारंवार सांगतात की मला ही भाजी नको, पोळी नको, आईला त्रास देतात डबा भरताना. म्हणून आज आम्ही मुलांना भेळसाठी लागणारे साहित्य आज शाळेत आणून घेतलेले आहे आणि आज आमचे मुलं इथे भेळ तयार करत आहेत. आणि जे पोरं घरी कांदाही कापत नाही, टमॅटोही कापत नाही, ते पोरं शाळेतून कांदा टमॅटो खूप उत्साहाने कापता, जे जुगाड करून भेळ बनवता, ती बघण्याची मजाच फार वेगळी असते. खाऊ का ना मला? अरे वा, छान भेळ बनवली. टेस्ट करतो मी. दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो. वा, गाडून टाक भीती. किती छान भेळ बनवली आमच्या मुलांनी. होर पुढा तू सोड निराश, तुझा तुला तू देव दिलास. तुफान पेटू देवरी पायी फुकाटा रुतल काटा. दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो. गाडून टाक भीती. पायी फुकाटा रुतल काटा. दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो. गाडून टाक भीती. धन्यवाद.